त्याच्यानंतर माझी मीटिंग होती 3 वाजता मी इथे आले. ते 1 तासामध्ये आणि 1 तासामध्ये मला वाटलं हे सगळे लोक इथे उपस्थित राहील. आता मी जाऊन त्यांना प्रश्न परत विचारणार आहे, फोनवर विचारेन की काय त्यांनी अजून केलेली, कारण त्यांनी मला तेव्हा सांगितलं त्यांची फोन डिटेल कॉल रेकॉर्ड्स आम्ही मागत आहे त्या मुलीचं, आणि जसं आलं त्याच्या हिशोबाने 2 तासामध्ये आम्ही तुम्हाला रिझल्ट देऊ. पण आतापर्यंत त्यांचं काही उत्तर त्याच्या कारवाईचं काही आलं नाही. पण मला वाटते त्या मुलीच्या आईला पाहून आम्हाला खूप जास्त दुःख, अतिशय दुःख वाटतं आहे, त्यांच्या भावाला पाहून, त्यांच्या वडिलांना पाहून. आणि त्या मुलीचंही सुद्धा हार्टचं काहीतरी मेजर इश्यू तिला आहे. तर मला वाटते लवकरात लवकर त्यांनी अटक केली पाहिजे. त्याच्यासाठी मी पुढची प्रोसिजर करीन आणि त्यांना प्रश्न नक्की विचारणार. पुढची आंदोलनाची काय भूमिका? मला वाटते आंदोलन हा माझे लोकांसाठी असते, आणि ज्या मुलगीला असं फसवण्याचं काम ते लव जिहादच्या माध्यमातून केलेलं आहे, त्याच्यावर माझी कडक मी नजर ठेवून आहे, आणि जिथे आम्हाला हातात सापडलं तिथे आम्ही जर नक्की पकडणार आहे. मैम, सरकार आपकी है, सरकार हमारी महाराष्ट्र की जनता की सरकार है ये, और जहाँ पर हम महाराष्ट्र में बैठे हैं, अगर मेरे क्षेत्र में अमरावती में इस तरीके का अगर कोई भी दुर्घटना होती है या इस तरीके का लव जिहाद के माध्यम से अगर हमारी बेटियों को गुमराह करने का कोई काम कर रहा है, तो नवनीत राणा इसे बर्दाश्त नहीं करेगी। कब से चल रहा है, कैसे चल रहा है, क्योंकि हम गूगल में अगर हमने पढ़ाई की तो उसमें क्लियर शब्दों में लिखा है ये कम्युनिटी के 5 लाख रुपए, ये कम्युनिटी की बेटी के 10 लाख रुपए, ये कम्युनिटी की बेटी के 4 लाख, 2 लाख, इस तरीके से कम्युनिटी वाइज लड़कियों के रेट लिख के रखें कि ऐसे लड़कियों को अगर गुमराह करेंगे और घर पे लाएंगे और ऐसे फंसाएंगे तो उनके ऊपर ऐसे ऐसे उन्हें पैसे दिए जाएंगे। तो मुझे लगता है हमारे अमरावती क्षेत्र में ये पिछले 15-20 दिनों में ये 5वीं इंसिडेंट है, और इसके पहले ट्राइबल क्षेत्र में भी, जो गरीब क्षेत्र है मेरा, वहाँ की लड़कियों को भी ऐसे ही गुमराह किया जाए। तो मुझे लगता है जब तक कड़क कार्रवाई इस पर होगी नहीं, अगर पुलिस उनका साथ देगी तो ये कभी भी ऐसी घटनाएं बंद नहीं होंगी। और जब कुछ पुलिस डिपार्टमेंट के सीपी जैसे लोग जब साथ देते हैं तो मुझे लगता है ये घटनाओं को बढ़ावा मिलता है। सरकार आपकी है, पुलिस आपकी है, बावजूद पुलिस पर भरोसा नहीं है या पुलिस कम कर रही है? पुलिस जिस तरीके से काम कर रही है सर, हमारी सरकार तो हमारी बोलने से अच्छा हमारे विचारों की सरकार ये महाराष्ट्र में, हिंदू विचारधाराओं को आगे लेके जाने वाली सरकार है, लोगों के हित में काम करने वाली सरकार है। हमारा विश्वास पूरा गृह मंत्री पे है और हमारे डिप्टी सीएम पे और मुख्यमंत्री पे। जो हमने आवाज़ उठाई है उसके लिए उन लोगों के साथ न्याय पक्का होगा, इतना विश्वास है। कार्रवाई नहीं हो रही है, इसकी कंप्लेंट होगी गृह मंत्री के पास? 100% होगी सर। और जिस तरीके से एक लोक प्रतिनिधि फ़ोन करते हैं पीआई को, और जिस तरीके से एक लोक प्रतिनिधि फ़ोन करते हैं पीआई को, और पीआई लोक प्रतिनिधि की जब मैं बोलती हूँ कि उस लड़के के साथ में कड़क व्यवहार कीजिए ताकि हमारी लड़की का पता जल्द से जल्द लगे और उसे लाकर उनका स्टेटमेंट लिया जाए। स्टेटमेंट लेने के बाद वो तो फिर मेजर है तो निर्णय खुद ही लेंगे कि उन्हें क्या करना है आगे, और स्टेटमेंट के बाद हम देखेंगे क्या करना है। जब मैंने ये फ़ोन किया, जब मैंने कहा कि लड़के के साथ कड़क व्यवहार कीजिए, तो तब पीआई कंटिन्यू उसे रिकॉर्ड करने का काम करते हैं। तो पहले तो मुझे वही प्रश्न पूछना है उन पीआई पे भी, और कमिश्नर ऑफ पुलिस ने जिन्होंने आदेश दिए रिकॉर्डिंग के, उनको भी ये प्रश्न मेरा पूछा जाएगा और इस पर कार्रवाई 100% होगी। गेल्या 2 वर्षापासून जे ही परिस्थिती निर्माण होत आहे, 2 वर्ष कोविड होता, म्हणून सगळी ठिकाणी हा व्यवस्था आणि लॉ अँड ऑर्डरची व्यवस्था करण्याची आणि काही जास्त गरज पडली नाही, कारण खूप मिनिमम लोकांमध्ये गणतीचा वापर केला। पण यावेळीस कोविडनंतर जेव्हा राज्यामध्ये वेगळी सरकार आपली आलेली आहे, त्यांनी म्हटलं सगळ्यांनी उत्साहाने जल्लोषाने आपले सण आपण साजरे केले पाहिजे। त्या अकॉर्डिंगली आज आपण मीटिंग बोलवली होती, आणि कलेक्टर आहे, CEO आहे, आम्ही आहे, ग्रामीणचे मेन अधिकारी डिपार्टमेंटचे, पोलीस डिपार्टमेंट, इलेक्ट्रिक डिपार्टमेंट, CS, त्यांच्यासोबत ग्रामीण रुग्णालयाचे जे अधिकारी, ते डॉक्टर्स सगळे उपस्थित होते, आणि प्रत्येक डिपार्टमेंटची आम्ही इथे पूर्ण माहिती घेतली। आणि त्याच्यामध्ये आमची अमरावती आता एवढी सेन्सिटिव्ह झालेली आहे की दर 2 दिवसांनी इथे मर्डर होतं। त्याच्यामध्ये प्री प्लॅन्ड मर्डरही आहे, ओपनली 2 नंबरचे धंदे चालू आहे, कोणीही कोणावर येते, गोळीबार करते, पण 2-2, 6-6 महिने त्याचा काही पत्ता भेटत नाही। ते ज्या बंदूकनी गोळीबार केली ते बंदूकहीसुद्धा त्यांच्या हातात डिपार्टमेंटचे लागू शकत नाही। म्हणून आम्हाला आमची अमरावतीचे लोकांची भीती आहे की अशा परिस्थितीमध्ये एवढी सेन्सिटिव्ह जे सिच्युएशन झालेली आहे पूर्ण अमरावतीमध्ये, त्याच्यामध्ये बारकाईने आपण लक्ष दिलं पाहिजे। म्हणून आमचे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे, आणि आम्ही त्याच्यासाठी मीटिंग बोलवली
आणि मीटिंग बोलवल्यानंतर CPला सुद्धा पत्र दिलं. कमिशनर ऑफ पोलीस ऑफ अमरावती आरती सिंग पण ऑफिसमध्ये बसले असताना सुद्धा ते या मीटिंगमध्ये उपस्थित झाले नाही. मीन्स शी शोज ते दाखवतात आहे सगळ्यांना की आम्हाला लोकांची काही घेणं देणं नाही. लॉ आणि परिस्थिती सिच्युएशन सोबत माझं काही घेणं देणं पडत नाही. म्हणून हे सगळे प्रकार इथे घडत आहे. आणि जर उद्या ग्रामीणचे आले, ग्रामीणचे डिपार्टमेंटनी SP बारगड साहेब आले, त्यांनी पूर्ण व्यवस्था सांगितली. तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी किती कोणते तलावामध्ये किती विसर्जन होणार आहे, किती काय सुविधा केल्या आहे, किती CCTV कॅमेरेज लावलेले आहे, किती बाकी सिक्युरिटी होमगार्डला बोलवलं आहे, किती यंत्रणा आमचे अलर्ट आहे, कुठे कुठे सेन्सिटिव्ह झोन आहे, कुठे रेड अलर्ट आपण ऑन केला पाहिजे, किती सिक्युरिटी कुठे ठेवली पाहिजे. पण शहराचं डिपार्टमेंट नाही. DCP उपलब्ध होते, एक DCP आले आहे आणि मकानदार साहेब, आणि नाही CP आली. ते कलेक्टरचे ऑर्डर झाल्यानंतरही खासदार त्या मीटिंगमध्ये आहे. आणि ह्या खासदाराचे घराचं सुव्यवस्थाचा प्रश्न नाही. ते माझे अमरावती, ज्या अमरावती शहरामध्ये ते कमी नाही. ते माझे अमरावती, ज्या अमरावती शहरामध्ये ते कमिशनर ऑफ पोलीस आहे, त्या शहराचे लोकांची सुव्यवस्थासाठी हा मीटिंग होती. पण त्यांनी ते बाजूनी ठेवून CP ऑफिसमध्ये आरामात AC मध्ये बसले आहे. तर त्याच्यासाठी आम्ही कलेक्टर मॅडमला प्रश्न विचारलेला होता. त्यांचं उत्तर आम्हाला येईल, त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यावर जे कारवाई करायची आम्ही नक्की करू. थोड्या वेळापूर्वी तुम्ही राजापूर पोलीस ठाण्यामध्ये होता. त्यापूर्वी